ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार, मी सुषमा जाधव. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. महिला बचत गट हे महिलांना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतात. आणि त्याचबरोबर कृषी क्षेत्रात कृषी विकास घडवण्यासाठी सुद्धा ग्रामीण विभागातल्या महिलांना सुद्धा महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळी मदत मिळत असते. आणि आज आपल्यासोबत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खारपाले जिल्हा रायगड इथल्या विघ्नहर्ता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ मिलन कृष्णा राणे ह्या आपल्यासोबत आहेत. तेव्हा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या यशोगाथेबद्दल. नमस्कार. नमस्कार. आपलं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला सांगा की आता तुम्ही एक आदर्श आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून नावारूपाला आलेला आहात, एक उद्योजिका म्हणून, पण खऱ्या अर्थानं तुमची सुरुवात कशी झाली त्याबद्दल? परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते या न्यायाने जेव्हा शेती करत असताना आपल्या कुटुंबाचा भार सांभाळत असताना आर्थिक अडचणी येत होत्या आणि मुलं लहान असल्यामुळे बाहेर कुठे जाऊन पैसा कमवणं किंवा काही मोलमजुरी करणे किंवा इतर गोष्टींनी पैसा शक्य नव्हतं. आणि याच वेळी एक आपण घरी बसून मुलांचं संगोपन करून काहीतरी 4 पैसे मिळून कुटुंबाला हातभार लावा ही संकल्पना मनात होती आणि खंत सुद्धा होती की आपण काहीतरी करू शकत नाही म्हणून. याच वेळी म्हणजे घरबसल्या आपल्या ज्या गृहउपयोगी वस्तू आहेत त्या जर का आपण उत्पादित केल्या म्हणजे निर्माण म्हणजे उत्पादन केलं त्यांचं, तर आपल्याला नक्कीच कुठेतरी म्हणजे त्याची विक्री होऊन 4 पैसे मिळतील ही कल्पना मनामध्ये आली. हो, पण मग सुरुवातीला कोणत्या वस्तू तुम्ही तयार केलात? म्हणजे गृहोपयोगी घरात ज्या नेहमीच्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत, तर त्या वस्तूंपासून तुम्ही सुरुवात केली. हां, त्या कोणत्या होत्या? सुरुवात केली, पण त्याच्यासाठी घरी असलेल्या मालातूनच वस्तू निर्माण करणं हे एक महत्त्वाचं होतं, कारण आर्थिक बाब याची कमतरता होती. आणि त्यामुळे मग तांदळापासून तांदळाचे पापड, नाचणीचे पापड नाचणीपासून, नंतर मग त्याच्यातून आलेल्या पैशातून उडदाचे पापड, उडीद डाळ विकत आणून, बरोबर, किंवा मसाले, लोणची, ज्या गोष्टी आपल्याला दिवसाभरात लागतातच आणि त्या विकल्या जातील आणि लगेच आपल्याला वाट न बघता पैसे मिळतील, हे एक ध्येय होतं डोळ्यासमोर. पण मग त्या विकण्यासाठी बाजारपेठ हवी आहे, तर मग तो कसा मार्ग तुम्ही निवडलात बाजारपेठेचा? ह्या गृहउपयोगी वस्तू असल्यामुळे ह्या विकल्या जातीलच ही मनात एक निश्चय होताच. आणि नंतर मग आमच्याकडे जो वडखळ गाव आहे आमचं गावाच्या बाजूला, तिथे आठवडी बाजार भरतो. आठवडा बाजार आणि त्याच्यामध्ये कोळी व्यवसाय म्हणजे मच्छीचा व्यवसाय म्हणजे मच्छी विक्री जास्त असते आणि तिथे कोळणी मच्छी विकायला येतात. त्यांना पापड लोणचे करणं शक्य नसतं, त्या इतर मच्छीमारीचा व्यवसाय करत असल्यामुळे, आणि मग त्यांच्या तिथे जाऊन आपली विक्री होईल. मग तोच माल तुम्ही त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवलात, पण तो अनुभव तिथपर्यंत ठीक झाला, तिथे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला? प्रतिसाद चांगला मिळाला. ज्या दिवशी मी सुरुवातीला पहिल्यांदा तांदळाचे पापड विक्री करायला गेले, त्या दिवशी अगदी गेल्या सुरुवातीच्याच दिवसाला जो आत्मविश्वास होता तो अगदी पूर्णपणे म्हणजे मार्गी लागलेला दिसला. अर्ध्या तासातच म्हणजे मी गेल्यावरती ते पापड माझ्याकडनं विकले गेले. विश्वासावरती पहिले पापड विकले. म्हणजे तो सगळा तयार केलेला जो माल होता तो अगदी अर्ध्या तासात संपला. त्याच्यामुळे मग आत्मविश्वास वाढला. अर्ध्या तासात विकला जाऊन पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे ऑर्डर सुद्धा दिली त्या महिलांनी. म्हणजे इतर जे आहे त्याची त्या मालाची सुद्धा मागणी तुम्हाला त्याच दिवशी मिळाली. आणि मग ती सगळ्यात मोठी ऑर्डर होती? नाही, सुरुवातीला होत्या म्हणजे 1000च्या पटीत होते. 1000 1000 पापड किंवा किलो उडदाचे पापड 2 किलो 3 किलो
अशा पद्धतीत होती. हा, मग ते तुम्ही स्वतः तयार करायचा हो एकट्या. हो, स्वतः एकटी तयार करायची. पण त्यानंतर महिला बचत गट स्थापन करायचा ही कल्पना कशी सुचली? पण त्यानंतर महिला बचत गट स्थापन करायचा ही कल्पना कशी सुचली? सुरुवातीला जे मी माझा गृहउद्योग करत होते कुटुंब सांभाळण्यासाठी. ते करत असताना सुरुवातीला गटात जाण्याऐवजी मी फक्त 5 किलो उडदाचे पापड म्हणजे दिवसाला स्वतः करून, कारण जर का आपण घेतल्या सहकार्याने घेतल्या कोण तर त्यांना मजुरी देणं किंवा त्यांना पैसे देणं हे पण तितकंच महत्त्वाचं होतं. मग त्यावेळेला जेव्हा मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळेपर्यंत हे मी स्वतः एकटी 5 किलोचे पापड किंवा 10,000 20,000 पापड असे एका दिवसाला तयार करून विक्रीचा प्रयत्न करत म्हणजे होते. ते सुरुवातीला तुम्ही एकट्या करायच्या? हा, त्याच्यानंतर मग 2007 साली 2000 पासून मी 2007 पर्यंत माझा हा प्रवास एकटीचाच होता कुटुंबाला हातभार लागण्यासाठी. आणि 2007 साली जेव्हा गटाची संकल्पना आली HGSY योजनेअंतर्गत, तेव्हा जेव्हा महिला ग्रामसेविका होत्या आमच्या भाग्यश्री जाधव म्हणून, त्यांनी हे माझं चाललेलं गृहउद्योग बघून त्यांनी मला गटामध्ये सहभागी होण्यास सांगितलं. आणि त्यानंतर मग तुम्ही आधी सुरुवातीला तुम्ही गटात सामील झालात, तर त्या सगळ्या महिलांना तुम्ही एकत्रित आणण्याचं काम कसं काही शक्य केलं? ज्या वेळेला गट स्थापन केलं तेव्हा आपल्याप्रमाणे प्रत्येक महिला ही म्हणजे कुटुंब सांभाळण्या इतपत तरी सक्षम व्हावी असं एक ध्येय माझ्या मनामध्ये होतं. ज्याप्रमाणे आपण परिस्थितीवर मात करून आपलं कुटुंब सांभाळलं तसं या महिलांनी सुद्धा सांभाळावं अशी इच्छा होती. आणि त्यामुळे जे आपण घरी जे शेती व्यवसाय करतो त्याच्यातूनच पहिल्यांदा माल उत्पादन करावा किंवा शेतीकडून समृद्धीकडे हे एक ध्येय धरून आम्ही गटाची सुरुवात केली की ज्या शेती व्यवसाय हा आपल्याला महिला करतच असतात, त्यांना वेगळं प्रशिक्षण देण्याची गरज नसते. आणि जर का आपण वेगळं कुठलं घेतलं तर त्या मग घाबरतील की बाबा काय ह्याला प्रशिक्षण वेगळं घ्यावं लागेल, आणखी मग आपल्याला ते चालवता येईल की नाही. शेती करत असल्यामुळे त्यांना ती भीती नव्हती मनामध्ये आणि त्या सहज सामील झाल्या गेल्या. अच्छा, म्हणजे त्यानंतर तुमचं महिला बचत गट स्थापन झाला. आणि महिला बचत गट स्थापन झाल्यानंतर शेतीमधून समृद्धीकडे ही संकल्पना कशी तुम्हाला सुचली आणि त्याच्यावर म्हणजे खऱ्या अर्थाने कशी सुरुवात झाली त्या संकल्पनेची? ज्या वेळेला आम्ही 2007ला बचत गट स्थापन केला त्यावेळेला त्याच वर्षी आम्हाला एक संधी मिळाली प्रदर्शनाची, जो गणपतीपुळे रत्नागिरीला तिथं प्रदर्शन भरलं जाणार होतं. आणि मग ग्रामसेविकेने आम्हाला सांगितलं की तुम्ही जर का एवढे सगळं करताय तर घरच्या घरी ज्या गृहोपयोगी वस्तू करताय त्याची विक्रीसाठी तुम्हाला एक व्यासपीठ म्हणून प्रदर्शनाची उपलब्धता आहे, तर तुम्ही त्याची संधी घ्यायला काय हरकत नाही. पण आम्ही म्हणजे ज्या घरी वस्तू होत्या, जे शेतीतले तांदूळ म्हणा, त्याच्यापासून पीठ, मसाले किंवा वेगवेगळ्या फेण्या ज्या घरी होत्या त्याचे पीठ प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे, वड्याचे घावण पीठ वगैरे, आणि त्या माध्यमातून आम्ही घरगुती तयार केलेला माल विक्रीसाठी घेऊन जाणार असं ठरवलं. 4 दिवसाचं ते प्रदर्शन होतं आणि काही कारणास्तव ते प्रदर्शन रद्द झालं. आता हा तयार केलेला माल कुठेतरी विक्री करावी हे एक प्रश्न होता, कारण एवढी मेहनत करून आम्ही तयारी केली होती. आणि ते सुद्धा दिवसाचा दिवस न मोडता, म्हणजे जी महिला व्यवसाय रोजी करते म्हणजे रोजगारीवर जाते तिचा रोजगार पण बुडला नाही पाहिजे हे सुद्धा मनामध्ये होते. कारण गट पहिल्या सुरुवातीचा स्थापन केला होता. तिला जर का आपण गटात घेतलं तर घरात पैसे न मिळाल्यामुळे सगळाच खेळ बिघडला जाईल. आणि म्हणून मग तिची मजुरी सुद्धा मिळाली पाहिजे आणि तिने गटासाठी काम सुद्धा केलं पाहिजे. हे एक सूत्र आम्ही म्हणजे एकत्रितपणे तेवढंच ते प्रदर्शन भरून थांबायचं नव्हतं, पुढे ते कंटिन्यू करायचं होतं. म्हणून कुठेतरी एकदा मिळाल्यावरती मग माणसाच्या आशा वाढतील. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते काही गोष्टी म्हणजे सहज त्याच्यामध्ये सहभागी होणार नाहीत. तो जो माल आहे तुम्ही तयार केला होता प्रदर्शनासाठी, ते प्रदर्शन रद्द झालं, मग त्यानंतर काय केलं पुढे? तो एवढा मोठ्या प्रमाणात जो माल तयार केला होता त्याचं काय केलं? तो तयार केलेला माल आम्ही म्हणजे जी मजुरीला जायची ती मजुरीला जायची, भारे आणायला जायची लाकडाची ती भारे आणायची, संध्याकाळच्या वेळात 9 ते 10 11च्या वेळात आम्ही तो माल तयार करायचा. आम्हाला संधी मिळाली महालक्ष्मी सरस जो बांद्रा रेक्लेमेशन मैदानवरती प्रदर्शन अजून सुद्धा भरले जातात, त्यावेळेला सुद्धा भरले जातं. आम्हाला मॅडमनी सांगितलं, ग्रामसेवकी मॅडमनी, की आता तुम्हाला ही संधी तर गेलेली पण तुम्ही तिथे सहभागी व्हा त्याच्यामध्ये. पण तिथे जायला आम्हाला 15 दिवसाचं ते प्रदर्शन होतं. म्हणजे रायगड ते अगदी मुंबई हा प्रवास करावा लागणार होता. आणि घराबाहेर कधी न पडलेल्या महिला होत्या, त्यांना कधी म्हणजे
इतके दिवस घराभर राहण्याची पण सवय नव्हती किंवा घरातलं कुटुंब पण सांभाळायचं होतं, सगळ्याच अडचणी होत्या, माल पण विकायचा होता, सगळ्याला तोंड द्यायचं होतं. त्यावेळेला आम्ही नियोजन केलं की प्रत्येकीने म्हणजे ज्या 10 जणी आहोत त्याने तिघींचा ग्रुप करून जायचं, म्हणजे 2-2 दिवस जाऊन राहायचं तिथं, म्हणजे आपले 15 दिवसाचं प्रदर्शन पूर्ण होईल. आपला केलेला माल आहे तो संपला जाईल, पण आम्ही ज्या वेळेला तो माल तयार केला नेला तेव्हा 1-2 दिवसामध्ये माल संपला गेला आमचा. चांगला रिस्पॉन्स पण मिळाला. आणि नंतर मग जे मिळाले पैसे त्यातून पुन्हा ज्या घरी आल्या महिला त्यांनी घरी राहिलेल्या महिलांनी पुन्हा पापड तयार करत राहायचे, म्हणजे असा प्रवास चालू होता. म्हणजे मिळालेल्या पैशातून ते पैसे घेऊन यायचे, पुन्हा त्याच्यामध्ये करत राहायचे, म्हणजे 15 दिवस माल पुरवला जायचा, विकला जायचा, असा प्रवास करत होतो आम्ही. आणि त्या वर्षी आम्हाला चांगला फायदा मिळाला, रिस्पॉन्स पण मिळाला, आमच्यातला आत्मविश्वास वाढला आणि पुढे एक म्हणजे आम्ही काहीतरी करू शकतो. हो, ती एक जिद्द होती आणि एक आत्मविश्वास सुद्धा वाढला. आणि मग त्यानंतरचं काम कसं सुरू झालं पुढे? म्हणजे शेतीमधनं जे वेगवेगळे उत्पादनं आपण काढतो तर त्याच्यातूनच तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं ठरवलं. म्हणजे जसं वेगवेगळे करांदे म्हणूया, कंदमुळे जे आहेत, कंदमुळांची लागवड, त्याचबरोबर हळदीचं अगदी विक्रमी उत्पादन सुद्धा तुम्ही घेतलेलं आहे, उत्पन्न घेतलेलं आहे, तर त्याविषयी सुद्धा सांगा. हे 2007चं जेव्हा प्रदर्शन केलं त्यावेळेला लक्षात आलं की म्हणजे तिथं प्रदर्शनासाठी गृह उपयोगी वस्तू असतातच, पण गावाकडचे जे शेतीमाल असतो तो कमी प्रमाणात मुंबईकरांना कमी प्रमाणात मिळतो आणि तो थेट मुंबईत विकण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे, हे लक्षात आलं त्यावेळेला प्रदर्शनामध्ये. आणि मग ती संधीचा चांगला सुवर्ण सोन्याचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही ठरवलं. मग त्या वर्षापासून 2007 सालापासून म्हणजे जी आपल्या म्हणजे कोकणामध्ये ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ, म्हणजे जास्त पाऊस पडल्यावरती भाताचं पीक कुजतंय आणि कमी पडल्यामुळे सुकतंय, म्हणजे ह्या ज्या अडचणी शेतकऱ्यासमोर असतात त्याला कुठेतरी पर्याय म्हणून किंवा शेतकऱ्याला टाकलेला पैसा मिळावा हे कुठेतरी एक सूत्रता यावी म्हणून आम्ही पडीक माळरानाचा जी जमीन आहे, डोंगराळ भाग आमच्याकडे भरपूर आहे रायगड भागामध्ये, आणि तो माळरान लागवडीखाली कसं करता येईल यावरती विचार केला. पाऊस पडला तर त्याच्यावर कुठला फरक पण होणार नाही, असं पण असलं पाहिजे, टिकलं पण पाहिजे. माझे मिस्टर आणि मी आम्ही विचार करत असताना हळद आणि कंदमुळे म्हणजे करांदे, कणक, सुरण या गोष्टी ज्या आहेत त्या अति पावसाचा पण त्याच्यावर फरक पडत नाही, कमी पावसाचा पण पडत नाही, आणि आपल्याला पर्यायी काहीतरी म्हणजे उत्पादन मिळू शकेल. आणि मग सुरुवातीला आम्ही 5 किलो शेतकरी मित्राकडनं हळदीचं बियाणे घेतलं आणि त्याची लागवड केली. कणक, करांदे, सुरण ह्याची लागवड केली स्वतः, घरगुतीच केली तेव्हा त्या वर्षी. आणि हा गृहउद्योग गटाचा दुसरा व्यवसाय चालू होता, सुरू होता. आणि त्या वर्षी आम्हाला 5 किलो बियाण्यापासून हळदीचं 50 किलोचं उत्पादन मिळालं, म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. हे आम्हाला म्हणजे माहिती झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये कमी मेहनत, म्हणजे आपली जे शेत जमीन म्हणजे भाताचं पीक घेऊन सुद्धा आपल्याला त्या सवडीनुसार हळदीची मेहनत करता येईल, म्हणजे जोडपीक म्हणून करता येईल, आणि त्याचं पावसाचा पण काही परिणाम त्याच्यावरती होत नाही, म्हणजे हे समजलं आम्हाला. खरं म्हणजे करांदे म्हणूया, सुरण म्हणूया, ते काढल्यानंतर ते लगेच विकले जातात, पण हळदीसाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते. खरं म्हणजे करांदे म्हणूया, सुरण म्हणूया, ते काढल्यानंतर ते लगेच विकले जातात, पण हळदीसाठी वेगळी प्रक्रिया करावी लागते, तर त्याविषयी सुद्धा सांगा. हळदीला ज्या वेळेला आम्ही 5 किलोचं उत्पादन केलं आणि 50 किलोचं आम्हाला उत्पादन मिळालं, त्या वर्षी आम्ही ते 50 किलोचं उत्पादनावरती प्रक्रिया केली. आणि ती प्रक्रिया म्हणजे ज्या वेळेला लागवड केली ती सेंद्रिय केली. मुळात म्हणजे आमच्याकडे पैसा नसल्यामुळे खत हा विषयच नव्हता, आणि गोवर शेणी किंवा शेणखत, सुका पालापाचोळा याचा उपयोग करून आम्ही ते पीक घेतलं होतं. त्याच्यामुळे खताचा अंश नव्हता, सेंद्रिय हळद म्हणून ते आम्हाला एक उत्पादन मिळालं होतं. आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही त्याच्यापासून जी पावडर तयार केली होती, ती पावडर आम्ही ज्यावेळेला महालक्ष्मी सरसमध्ये नेली त्याच्यावर वेगळा म्हणजे एक त्याचा स्वाद असा यायचा की लांब प्युअर हळद असल्यामुळे जरी बाजूला लांब असेल तरी कस्टमर अगदी वासाने जवळ यायचा आणि अगदी वेगळेपणा त्यांना वाटायचंच की खरोखर ही चांगली हळद आहे म्हणून ते त्यांच्या लक्षात यायचं. पण ती सेंद्रिय असल्यामुळे ज्या मुली होत्या त्यांना चंदन हळद म्हणून त्यांनी स्वतः ग्राहकांनी नाव ठेवून त्याचा म्हणजे खरेदी केली, कारण ती चांगल्या प्रकारची होती, उत्कृष्ट दर्जाची होती म्हणून त्यांना ते समजलं गेलं. आणि नंतर आमचा आत्मविश्वास खरोखर आपण जर का ह्या हळदीच्यावर प्रक्रिया केली तर आपल्याला चांगला पैसा मिळू शकतोय, म्हणजे ग्राहक आपल्या चांगल्या मालाची कदर करणार आहे बाजारपेठेमध्ये. पण या सगळ्या महिला म्हणजे मोठ्या संख्येनं महिला एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेण्याचं जे एक म्हणूया आपण एक मोठा प्रश्न असतो, तर ते कसं तुम्ही सहज करून घेता?
प्रत्येक वेळेला ज्या 10 जणींचा गट आपण स्थापन करतो, ज्या वेळेला गट स्थापन करतो त्यावेळेला 10 जण एकत्रित सहज येतात, पण एकत्रित काम करणे त्यांना 10 जणींना शक्य होत नाही. आणि त्यावेळी काहीतरी पर्याय करणं गरजेचं होतं, कारण एवढं सगळं टिकवणं पण महत्त्वाचं होतं. जे आपण करणार आहोत ते टिकणं महत्त्वाचं होतं, लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं होतं. मग त्यावेळेला आम्ही एक नियोजन केलं की जिला आता प्रत्येकीला एका वेळेला कोणाला शाळेत मुलांना घेऊन जायचं असतं किंवा डबे करायचे असतात किंवा इतर शेतीची कामं असतात. मग त्यावेळेला प्रत्येकीने प्रत्येकीचा माल स्वतः तयार करायचा. म्हणजे जे आता हळदीचं उत्पादन आहे ते स्वतः तू किती करणार, तुझं कुटुंबाचा आधार घेऊन तू किती किलो किंवा किती टनापर्यंत उत्पादन करू शकशील तेवढा तू उत्पादन प्रत्येकीच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही तो माल तयार करून असं ठरलं. बरं, असं तयार ठरवलं. आणि मग तो एकत्रित आणून, आता प्रत्येकीला त्याच्यावरती क्वालिटी येणार नाही, तो एकत्रित आणून प्रक्रिया करण्याचं काम मग मी स्वतः करायचे. कारण कुठेतरी क्वालिटी चांगली टिकावी म्हणून. कारण जर का 10 जणींच्या हातातून ती प्रक्रिया झाली तर त्याची क्वालिटीमध्ये जरा थोडाफार फरक पडतो. मग अशा पद्धतीने आम्ही ते माल त्यांनी उत्पादित करून एकत्रित प्रक्रिया मी एकटी करायचे त्याच्यावरती. आणि मग हे सगळं काम करत असताना घरच्यांचं सहकार्य कसं मिळालं तुम्हाला? घरच्यांचं सहकार्य हे करत असताना सुरुवातीला आमची क्वालिटी चांगली राहिली. म्हणजे हे जेव्हा आम्ही हे नियम टाकले की बाबा उत्पादित करून जो माल एका ठिकाणी प्रक्रिया करायचं, एक क्वालिटी चांगली राहिली. आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे महालक्ष्मी सरस जो प्रदर्शन आम्हाला शासनाकडे करून संधी मिळाली होती, तिथं आम्ही विक्री करायला दरवर्षी मग पुढे जात राहिलो. आणि जात असताना ज्या प्रदर्शनामध्ये के रहेजा ग्रुपच्या ज्या बिंदू मॅडम होत्या त्यांच्याकडनं मग आम्हाला त्या सतत घेऊन जायच्या. क्वालिटी चांगली असल्यामुळे 3-4 वर्ष त्यांनी अभ्यास केला, क्वालिटीमध्ये फरक जाणवला नसल्यामुळे त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली मोठ्या प्रमाणात, 2 म्हणजे मालाची ऑर्डर दिली. आणि मग माल आम्ही विक्री करावंच लागलो. आणि अशा वेळेला आम्हाला प्रत्येकीला म्हणजे आत्मविश्वास मिळाला की आपल्याला काहीतरी 4 पैसे मिळण्याचे साधन कायमस्वरूपी असे मिळाले गेले. पण त्यासाठी घरच्यांचं सहकार्य फार घरच्यांचा सहभाग ते कसं मिळालं? खूप महत्वाचा होता घरच्यांचा सहभाग. की ज्या वेळेला आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला आम्हाला जो महालक्ष्मी सरसला आम्हाला माल कमी पडायचा, त्यावेळेला माल आणून देण्याची मदत आमच्या घरच्यांनी केली. किंवा ज्यावर आम्ही प्रक्रिया करतो तेव्हा माझ्या मिस्टरांनी स्वतः जातीनं तिथं उभं राहून सगळं माल उत्पादन तयार केलं. आणि जी काही कमी गोष्ट पडेल तिथे समजा आमच्याकडे आमच्या भागामध्ये पांढरा कांदा आता जोड म्हणजे आपण जो गृहउपयोगी विकत असताना पांढरा कांदा प्रसिद्ध आहे, मग तो तुम्ही घेऊन जावा. म्हणजे अशा त्याच्यामध्ये बदल काय करता येईल किंवा आपल्याला कुठल्या संधीचा चांगला फायदा करता येईल ते तुम्ही पाहिलं. मिस्टरांचं मार्गदर्शन नेहमी असेल. आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शासनाच्या योजना म्हणजे या व्यतिरिक्त शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या कशा काय राबवल्या तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून? महिलांना संघटित केलं होतं, उत्पादनाला सुरुवात झाली होती व्यवसायाला. आणि त्याच्यात आता आपला पैसा नसतानाही आपल्याला काहीतरी म्हणजे शासनाकडनं योजना घेऊन आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येईल हे लक्षात आलं होतं त्यावेळेला. आणि मग आता ज्या वेळेला लग्न होतात मुलांचे, ज्या गटामध्ये मुलींची लग्न झाली की तो आधीच त्या महिलेवरती कर्ज असतो लग्नाचा त्या मुलीच्या. आणि मग तो लग्नाचा कर्ज फेडत असतानाच तिची डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सीची वेळ आली की तिला माहेरी आणलं जातं, पहिलं वळण पण करावं लागतं. त्या वेगवेगळ्या योजना मग त्यावेळेला त्या महिलेला म्हणजे ती घाबरलेली असते की बाबा आता लग्नाचं कर्ज नाही, मुलीच्या फिटलं तर डिलिव्हरीचं कसं काय, कुठून एवढं 50,000 वगैरे कुठून आणणार आपण. मग अशा वेळेला जननी सुरक्षा योजनेचा आधार घेऊन त्या महिलेला म्हणजे न घाबरू नकोस, आपल्याकडे शासनाच्या योजना आहेत त्या माध्यमातून तुला त्याच्यावर पर्याय. मग तिला सरकारी शासकीय रुग्णालयामध्ये नेऊन तिच्यावरती म्हणजे सिझरिंगची वेळ आली तर तिचे 50,000 उपचार करून. या व्यतिरिक्त इतर काही योजना त्याच्यानंतर हे झालं कौटुंबिक. नंतर मग आपल्याला जे शेतीच्या KCC योजना आहेत शासनाच्या, पीक कर्ज विमा, पीक कर्ज योजना वगैरे, त्या पीक कर्ज योजना म्हणजे बँकेच्या मॅनेजरांना घरी म्हणजे गावामध्ये बोलून अगदी एका वेळेला 100, 200, 500 असे फॉर्म भरून त्या योजना आम्ही राबवल्या. त्याच्या पुढे शासकीय म्हणजे स्वच्छता अभियान राबवले की बाबा शौचालय बांधणं गरजेचं होतं. म्हणजे आपल्या नुसत्या आर्थिक गरजाच नाही तर आपल्या ज्या इतर गरजा आहेत त्या सुद्धा सामाजिक गरजा सुद्धा आपला दर्जा काय झाला उंचावला पाहिजे या गोष्टी. किंवा किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांचं जे आरोग्याचं त्या आरोग्याविषयी माहिती त्यांना जागरूक करणं. म्हणजे हे सगळं कार्य करतात तर तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मान सन्मान सुद्धा मिळालेले आहेत. हो, हे करत असताना
मला वेगवेगळे म्हणजे 13 पुरस्कार मिळाले. महालक्ष्मी सरसला ज्या वेळेला आम्ही गेलो पहिल्यांदा, त्यावेळेला उत्कृष्ट स्टॉल रचना म्हणून आमची पॅकिंग चांगली होती, क्वालिटी मालाची चांगली होती आणि त्याच्यावरती उत्कृष्ट स्टॉल रचना म्हणून पहिला पुरस्कार मिळाला. वा. त्याच्यानंतर जिजामाता पुरस्कार मिळाला गटाचा. बरं. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, प्रथम क्रमांक असे मिळाले. त्याच्यानंतर कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून मला एक पुरस्कार मिळालेला वा. आहे. त्याच्यानंतर नारी शक्ती सन्मान म्हणून मिळाला आणखीन. अच्छा. म्हणजे बरेच असे 13 प्रकारचे उत्पादन मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आम्ही जे हळद पीक सेंद्रिय म्हणजे उत्पादन पद्धतीनं, सेंद्रिय पद्धतीचे जे उत्पादन घेतलं ते सुरुवातीला 5 किलोचं होतं, नंतर 25 टनापर्यंत आमचं ते उद्दिष्ट साध्य झालं. आणि म्हणजे ते महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही अगदी महिलांना सक्षम, खऱ्या अर्थानं सक्षम करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच दृष्टीनं म्हणजे आजही तुमचं काम सुरू आहे. इतर काही उपक्रम सुरू आहेत आता सध्या? राजीव काम. गांधी जीवनदायी योजना बरं. म्हणजे जे अटॅक वगैरे येतात त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे त्यांना 1.5 लाखाचा जो काय आहे मोबदला तो सुद्धा आम्ही 3-4 लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर जननी शिशु योजनेमध्ये बसून लहान बाळाचं सुद्धा म्हणजे अगदी 20 दिवसाच्या बाळाला सुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊन त्याचं म्हणजे अगदी मरणाच्या दारातून त्याला आणायचा प्रयत्न केला आणि ते यश मिळालं ईश्वर कृपेने आम्हाला. त्याच्यात सुद्धा म्हणजे अगदी समाजाला खूप ज्या सुंदर. लागणाऱ्या गरजा आहेत त्या हे केल्या आणि एक क्लस्टर तयार केलेला आहे हळदीचा आम्ही शासनाकडनं, DRDच्या शासनामार्फत. म्हणजे ज्या शासनाच्या योजना ज्या खरोखर शासनापर्यंतच राहतात, तळागाळात पोहोचत नाही, तर त्या पोहोचवण्याचं काम पोहोचवण्याचं सुद्धा काम. महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही करताय आणि एकत्रितपणे सगळ्या महिलांना तुम्ही घेऊन आलेला आहात आणि सक्षम आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून सुद्धा तुम्ही कार्यरत आहात. आज आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ मिलन राणे यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांच्या यशोगाथेबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं आणि खरंच त्यांची ही यशोगाथा खरंच तुम्हाला सुद्धा तितकीच प्रेरणादायी ठरेल आणि हेच आमच्या कार्यक्रमाचं फलित आहे. तुम्ही आज आमच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतर महिलांना सुद्धा मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.